शरीर निरोगी ठेवण्यासाठी हे 50 नियम कायम लक्षात असू द्या। श्री स्वामी समर्थ। मित्रमैत्रिणींनो, जंक फूड कमी खा, यामुळे लठ्ठपणा तर वाढतोच, पण त्यात कॅन्सर निर्माण करणारे घटकही असतात। तुमचा विचार आणि दृष्टिकोन नेहमी सकारात्मक आणि प्रगतिशील ठेवा। नकारात्मक विचार करणाऱ्यांशी जास्त संवाद साधू नका। रात्री लवकर झोपण्याची आणि सकाळी लवकर उठण्याची सवय लावा। हलका व्यायाम करा आणि हेल्दी नाश्ता करा। ऑफिसचे काम कधीही घरी आणू नका। ऑफिसचा दबाव आणि तणाव तेथेच सोडून या आणि आपल्या कुटुंबासोबत आनंद घ्या। तुमची टू डू लिस्ट रोज अपडेट करा, म्हणजे तुम्हाला दिवसभराचे काही काम करायचे आहे याची यादी बनवा। अन्न नेहमी हळूहळू चावून खा, ते तुमच्या आरोग्यासाठी आणि पचनशक्तीसाठी खूप चांगले आहे। वाचनाची सवय जोपासा, म्हणजे रोज एखादे चांगले पुस्तक किंवा चांगले साहित्य वाचा। यामुळे तुमचे ज्ञान तर वाढेलच, पण तुम्हाला सकारात्मक बनवून सर्जनशीलताही वाढेल। वर्तमानपत्र वाचा किंवा बातम्या पहा, जेणेकरून तुमची माहिती अपडेट राहील। बसताना नेहमी लक्षात ठेवा की आपले पाय एकमेकांवर टाकून बसू नका, यामुळे रक्ताभिसरणात अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे पाठदुखी, कंबरदुखी याशिवाय व्हेरिकोज व्हेन्स आणि स्पायडर व्हेन्सचा त्रास होतो। खूप उंच हील घालू नका। 2 इंचापेक्षा जास्त हील घातल्याने आपल्या आरोग्याला हानी पोहोचते। कॉम्प्युटरवर सतत काम करू नका, त्याचा परिणाम डोळे, खांदे आणि मानेवर होतो। मध्ये थोडा ब्रेक घ्या, काही सेकंद डोळे बंद करा आणि मान व खांदे फिरवून आराम करा। नेहमी तुमच्या मोबाईलवर व्यस्त राहू नका। जेव्हा तुम्ही कुटुंबासोबत असाल किंवा फिरायला जात असाल, तेव्हा तुमचा मोबाईल बंद करणे नेहमीच चांगले राहील। हायजीनची काळजी घ्या। ओरल पासून ते पर्सनल हायजीन हे केवळ तुमच्या व्यक्तिमत्वासाठीच नाही, तर उत्तम आरोग्यासाठीही खूप महत्त्वाचे आहे। खाण्यापूर्वी आणि जेवण तयार करण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवा। खोकलताना किंवा शिंकताना हात किंवा रुमाल तोंडावर ठेवा। झोपण्यापूर्वी दात घासण्यास विसरू नका। घरात चांगले व्हेंटिलेशन असावे। दिवसा खिडक्या उघड्या ठेवा, जेणेकरून ताजी हवा आणि भरपूर प्रकाश मिळेल। आवश्यक असेल तेव्हाच एसी वापरा आणि वेळोवेळी ते स्वच्छ ठेवा। प्रत्येक गोष्टीत व्यत्यय आणणे किंवा इतरांमध्ये दोष शोधणे थांबवा, यामुळे तुमची चिडचिड वाढेल आणि लोक तुम्हाला नकारात्मक व्यक्ती समजतील। सुट्टीच्या दिवशी दिवसभर आळशी राहू नका किंवा टीव्ही आणि कॉम्प्युटरला चिटकून राहू नका। कुटुंबासोबत वेळ घालवा, कुठेतरी बाहेर जा, संभाषण करा, मुलांना वेळ द्या। मेसेज पाठवताना अनेकदा लोक फोनवर मेसेज वाचण्यासाठी किंवा टाईप करण्यासाठी मान दुखवतात, पण ही पद्धत चुकीची आहे। यामुळे मानेवर ताण येतो आणि वेदनाही होऊ लागतात। नेहमी स्वतःला आणि तुमच्या सर्व गोष्टी व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करा। बरेच लोक स्वतः गोंधळलेले असतात आणि त्यांच्या वस्तू सुद्धा इकडे तिकडे ठेवतात, ज्यामुळे ते स्वतः त्रास करून घेतात आणि त्यामुळे लोकांवर त्याचा प्रभाव चांगला पडत नाही। अनेकदा लोक त्यांचे कान स्वच्छ करण्यासाठी केसांचे पिन, पेन किंवा पेन्सिल वापरतात, ते धोकादायक असू शकते। सर्वात सुरक्षित मार्ग म्हणजे करंगळी भोवती टॉवेल गुंडाळून कान स्वच्छ करणे किंवा एअर ड्रॉप्स वापरा। तुमचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा। जर तुम्ही लठ्ठपणाचे बळी असाल तर उच्च रक्तदाब, मधुमेह, स्ट्रोक किंवा हृदयविकार यांसारख्या जोखीम घटकांकडे लक्ष द्या। प्रत्येक व्यक्तीच्या गरजा आणि बॉडी क्लॉक वेगळे असते, त्यानुसार आहार आणि व्यायामाचे नियोजन करा। तुमच्या साप्ताहिक आहाराचे नियोजन करा आणि एक तक्ता बनवा। तुमच्या आहारातील सॅच्युरेटेड फॅट्स आणि ट्रान्स फॅटचे प्रमाण कमी करा। रेड मीट, डेअरी प्रोडक्ट्स, फ्राईड व बेक फूड, कॅन्डीज आणि प्रोसेस फूड कमी करा। वेगवेगळी प्रोटीन घ्या, हे तुम्हाला बीन्स, नट, बिया, टोफू, सोया उत्पादनांमध्ये मिळेल। दूध, ताक आणि दही यांसारखे कॅल्शियमयुक्त पदार्थही घ्या। शिवाय हिरव्या पालेभाज्या देखील कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे। जास्त खाणे टाळा। नेहमी आपल्या भुकेपेक्षा थोडे कमी खा
अनेकदा आपण आपले आवडते पदार्थ पाहिल्याबरोबर खूप खातो, परंतु असं करू नका. खूप वेदनाशमक औषधे घेऊ नका. बऱ्याचदा डोकेदुखी किंवा अंगदुखी होताच आपण कोणतेही पेनकिलर सेवन करतो, जे हानिकारक असते. काही घरगुती उपाय करून पाहणे किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले असेल. आठवड्याच्या शेवटी मालिश करा, यामुळे थकवा दूर होईल आणि रक्तभिसरण सुधारेल. सुट्टीचे नियोजन करा आणि आउट स्टेशनला जा, कारण हवा आणि पाण्याचा बदल तुम्हाला केवळ ताजेतवाने करत नाही, तर पोटाशी संबंधित आजार देखील कमी करतो. नियमितपणे आरोग्य तपासणी करत राहा. अनेक वेळा मधुमेह किंवा उच्च रक्तदाब यासारखे आजार वर्षानुवर्ष आढळून येत नाहीत. रात्री डोळ्यात गुलाब पाणी टाका किंवा कापूस बुडवून गुलाब पाण्यात भिजवून डोळ्यांवर ठेवा. यामुळे डोळ्यांची कमजोरी दूर होते. एकाच वेळी सर्वांना आनंद ठेवणे शक्य नाही. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या सर्व प्रयत्नानंतरही काही लोक तुम्हाला नापसंत करत असतील, तर तो त्यांचा दोष आहे. यासाठी स्वतःला दोष देऊ नका आणि आनंदी राहायला शिका. सर्वांना एकाच वेळी आनंदी ठेवता येत नाही, हे नीट समजून घ्या. तुमच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या गोष्टींवर ताण घेणे मूर्खपणाच आहे. उदाहरणार्थ, तुम्ही वेळेवर घरातून निघाले पण ट्रेन किंवा बस उशिरा आली, किंवा खूप ट्रॅफिक आहे, मुसळधार पाऊस किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे उशीर झाला, तर ताण घेऊ नका, कारण ते तुमच्या नियंत्रणात नाही. त्यात तुमची चूकही नाही. दुसऱ्याची प्रगती किंवा आनंद पाहून कधीही न्यूनगंड निर्माण करू नका. जगात असे अनेक लोक असतील, त्यांच्याकडे तुमच्यापेक्षा जास्त यश आणि पैसा आहे. तुम्ही तुमचे काम मनापासून करत आहात याची खात्री बाळगा. आयुष्याबद्दल प्रत्यक्ष पूर्णतः जगण्याची आवड विकसित करा. जीवनाबद्दल नेहमी तक्रार केल्याने परिस्थिती बदलणार नाही, परंतु तुमचे दुःख वाढेल. अशा वेळी तुमच्या आयुष्यात आलेले चांगले क्षणही तुमच्यापासून हिरावून घेतात. म्हणून चांगले होईल की वेळेत प्रत्येक वेळेचा आनंद घ्या. लोकांबद्दल एकच दृष्टिकोन गृहीत धरू नका. तसेच सर्वांना एकाच तराजूत तोलू नका. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते आणि लोक वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात. प्रत्येक गोष्ट मनावर घेऊ नका किंवा वैयक्तिकरित्या घेऊ नका. विनोद सहन करायला शिका, नाहीतर तुम्ही नकारात्मक व्यक्ती म्हणून ओळखले जाल आणि लोक तुमच्यापासून दूर राहणेच चांगले समजतील. भूतकाळाला चिकटून राहू नका. नेहमी पुढचा विचार करा. खोटे बोलणे टाळा. बरेच लोक स्वतःची खोटी प्रशंसा करतात किंवा नातेसंबंधांमध्ये खोटे बोलतात, ज्यामुळे भविष्यात तुमचे नाते बिघडू शकते आणि लोकांचे तुमच्याबद्दलचे मत देखील बदलू शकते. तुमच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. दररोज स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्यासारखे आहे. इतरांकडून आणि तुमच्या चुकांमधूनही शिका आणि स्वतःला एक चांगले व्यक्ती बनवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सामर्थ्यावर किंवा छंदावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या सकारात्मक गोष्टी लोकांसमोर आणा. इतरांना मदत करण्यासाठी नेहमी तयार राहा. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या मनात समाधान राहील. कधी कधी स्वतःचे लाड करणे चांगले असते. स्वतःसाठी वेळ काढा, सुट्टी घ्या आणि तुमच्या सोयीनुसार संपूर्ण दिवस घालवा. फिरायला जा, खरेदीसाठी किंवा चित्रपट पहा. हे तुम्हाला रिफ्रेश करेल. आयुष्यात प्रत्येकाला सर्व काही मिळत नाही. जे मिळालं आहे त्यावर रडण्यापेक्षा जे मिळालं आहे त्याचं कौतुक करा. स्वतःला खूप जाणकार सिद्ध करण्यासाठी इतरांना अनावश्यक सल्ले देऊ नका. सल्ला देण्याऐवजी त्याची समस्या ऐका, समजून घ्या आणि शक्य तितकी मदत करा. स्वतःवर प्रेम करायला शिका. इतरांसारखे बनण्याचा किंवा त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करू नका. आपली ओळख गमावू नका. तुम्ही जसे आहात तसे चांगले आहात. तुमच्या उणीवा सुधारा, पण स्वतःला कमी लेखू नका. जीवनाच्या धावपळीत आणि तणावामध्ये तुमचं हसू नाहीसं होऊ नये म्हणून मोकळेपणाने हसा. मोकळेपणाने हसल्याने फुफ्फुसाची लवचिकता वाढते आणि त्यांना ताजी हवाही मिळते. दररोज थोडे ध्यान करा. यामुळे एकाग्रता वाढते आणि तुम्हाला ताजेतवाने वाटेल. आपल्या भावना आणि मूड नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा. खूप रागवू नका किंवा खूप दुःखी किंवा नाराजही राहू नका.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.